कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली। आज या आचारसंहितेचा अखेरचा दिवस होता। आचारसंहितेच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 11 गुन्ह्यांसह एकूण 31 गुन्हे दाखल झाल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलंय। दारू आणि अंमली पदार्थांसंदर्भातील 20 गुन्ह्यांमध्ये सुमारे 3,53,000 रुपयांचा 173 लिटर इतका मद्यसाठा, सुमारे 76,000 रुपयांचा 25 किलो 700 ग्रॅम गुटखा, सुमारे 4,04,95,000 रुपयांचं सोनं, 2,24,30,000 रुपयांची चांदी, सुमारे 1,44,00,00,000 रुपयांचे हिरे, 56,43,000 रुपये किमतीची वाहनं असा सुमारे 8,76,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हा सर्व मुद्देमाल इलेक्शन सीझर मॅनेजमेंट सिस्टीममध्ये समाविष्ट करण्यात आलाय। त्याचबरोबर आचारसंहितेच्या काळात स्थिर नियंत्रण पथकांनी केलेल्या तपासणी दरम्यान 42,06,000 रुपयांची रक्कम जप्त केली आहे। ही रोख रक्कम शासकीय कोषागारात सीलबंद करून ठेवण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।